Good morning, student. Once again, welcome to the class. Yesterday we have started new chapter number 21. Busy at work, our internal organs. तर हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला होता आणि त्याच्यामधलं रेस्पिरेटरी आणि डायजेशन जी सिस्टीम आहे ते आपण बघितली होती. त्यामधलं डायजेशनमधलं डायजेस्टिव्ह ऑर्गन्स मीन्स पचनेंद्रिय हा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स ॲज सून ॲज फूड इज टेकन इन टू द माउथ. तर आपण जे अन्न तोंडात घेतल्याबरोबर पचनक्रियेची ही सुरुवात होत असते. द टीथ, टंग अँड सलिवास मीन्स लाळ ऑल हेल्प to convert food into a soft moist ball called a bolus, which is easy to swallow. The bolus passes through the oesophagus into the stomach. तर बघा, तोंडातील जे दात, जीभ आणि लाळ या सर्वांच्या क्रियेमुळे अन्नाचा गिळता येईल आपल्याला असा ओलसर मऊ गोळा आपण तयार करत असतो आणि तो सहज गिळतो सुद्धा आपण. आणि गिळलेले जे अन्न असतात ते ग्रासिकेमार्फत जठरात हे जात असते. द स्टमक इज शेप लाईक अ बॅग. आणि स्टमक हे एखाद्या पिशवीसारखे इंद्रिय आहे. हिअर द फूड इज चर्न. द डायजेस्टिव्ह ज्युसेस इन द स्टमक ब्रिंग अबाउट सम डायजेस्टिव्ह processes. At the same time, some disease producing germ in the food are also destroyed. तर बघा, जठर हे एखाद्या पिशवीसारखं इंद्रिय आहे आणि यात अन्न हे घुसळले जाते आणि जठरातील पाचक रसामुळे काही पचनक्रिया सुद्धा घडतात आणि अन्नातील काही जे रोगजंतू असतात ते नष्ट सुद्धा होतात. The food changes into a thin slurry in the stomach, then it passes into the small intestine. आणि येथे अन्नाचे एका पातळ खिरीसारख्या पदार्थात रूपांतर होते आणि ते पुढे लहान आतड्यामध्ये ढकलले जाते. द स्मॉल इंटेस्टाईन ऑफ अन अडल्ट इज अबाउट 7 मीटर लॉंग. द डायजेस्टिव्ह ज्युसेस इन द इंटेस्टाईन ब्रिंग अबाउट सेव्हरल डायजेस्टिव्ह प्रोसेसेस. तर बघा, प्रौढ व्यक्तीमध्ये जे लहान आतडे असतात ते सुमारे 7 मीटर लांबीचे इतके असतात आणि आतड्यातील पाचक रसामुळे अन्नपचनातील ज्या क्रिया होत असतात त्या अनेक क्रिया येथे होत असतात. The secretion of the some glands also help the process of digestion. As a result of all these digestive processes, certain substances are produced, and these are useful to the body and can mix with the ब्लड. आणि येथे काही ग्रंथीच्या स्त्रावांची पचनास सुद्धा मदत होत असते आणि पचनातून शरीराला उपयुक्त असे जे पदार्थ तयार होत असतात आणि ते रक्तात सुद्धा शोषले जातात. इन द स्मॉल इंटेस्टाईन दे आर ॲब्सॉर्ब इन टू द ब्लड अँड द रिमेनिंग सबस्टन्सेस पास इन टू द लार्ज इंटेस्टाईन. आणि उरलेले जे पदार्थ असतात ते मोठ्या आतड्यामध्ये जातात. The large intestine of an adult is about 1.5 meter long. Here, much of the water in the remaining substances is absorbed into the body and feces or stool are formed. आणि प्रौढ व्यक्तीमध्ये जे मोठे आतडे असतात ते सुमारे 1.5 मीटर लांबीचे असतात आणि लहान जे आतडे असतात ते 7 मीटर लांबीचे असतात. तर अशा प्रकारे जे प्रौढ व्यक्ती असतात त्या प्रौढ व्यक्तीमध्ये मोठे जे आतडे असतात ते 1.5 मीटर लांबीचे असतात आणि उरलेल्या पदार्थात असलेले बरेचसे जे पाणी असते ते शरीरात शोषले जातात आणि त्यामुळे विष्ठा तयार होत असते. The feces collect in returns from sometimes later they are expelled from the body थ्रू द ॲन्युस. आणि ती मलाशयात जमा होत असते. म्हणजे उरलेल्या पदार्थामुळे जे बरेचसे पाणी शरीरात शोषले जाते त्यामुळे ती विष्ठा तयार होते आणि ती मलाशयात जाऊन जमा होते. आणि मलाशयात विष्ठा म्हणजेच मल काही काळ साठवून तिथे राहत असते आणि नंतर हे ॲन्युसनुसार विष्ठा शरीराबाहेरही टाकली जाते. सो नेक्स्ट पॉईंट आहे एनर्जी फॉर द बॉडी. तर आपल्या शरीरातील ऊर्जा, तर आपल्या शरीराला ऊर्जा कशा प्रकारे प्राप्त होते तो पॉईंट्स बघा.
As a result of respiration, oxygen enter the blood in the body and spread to all parts of the body. तर बघा, जे रेस्पिरेशनची तर रेस्पिरेशनमुळे ऑक्सिजन वायू जो आहे तो शरीरातील रक्तामध्ये येतो आणि शरीराच्या सर्व भागात तो पसरला जातो. सबस्टन्सेस फॉर्म इन द प्रोसेस ऑफ डायजेशन ऑल्सो मिक्स विथ द ब्लड अँड रीच ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. ऑफ दिस सम सबस्टन्सेस ॲक्ट ॲज फ्युएल फॉर द बॉडी. आणि पचनातून तयार झालेले जे पदार्थ असतात ते सुद्धा रक्तात मिसळतात आणि रक्ताबरोबर ते शरीराच्या सर्व भागामध्ये जाऊन पोचतात आणि त्यापैकी काही जे पदार्थ असतात ते शरीरासाठी इंधनाचे कामसुद्धा करीत असतात. When the oxygen in the blood reaches the different parts of the body, it helps the slow burning of these substances, giving energy to the body, and the body uses this energy to carry out all its tasks. आणि हवेतील जो ऑक्सिजन असतो तो रक्ताबरोबर शरीराच्या सर्व भागामध्ये पोचतो आणि तेथे पदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने मंद असे ज्वलन होत असते आणि शरीराला आपल्या ऊर्जाही मिळत असते आणि हीच ऊर्जा आपल्या शरीराची सर्व कामे करण्यामध्ये किंवा होण्यास उपयुक्त सुद्धा ठरत असते. नेक्स्ट पॉइंट आहे सर्क्युलेशन ऑफ ब्लड. आता रक्ताभिसरण. The blood carries the oxygen obtained from the air and the energy giving substances in our food to all parts of the body. But what keeps the body flowing? तर बघा, अन्नातील जे इंधन पदार्थ असतात म्हणजे एनर्जी सबस्टन्स जे असतात ते आणि हवेतील जो ऑक्सिजन असतो ते शरीराच्या सर्व भागात पोहोचण्याचे काम हे ब्लड सर्क्युलेशननुसार सतत वाहत असणारे रक्त करत असते. पण रक्त वाहत ठेवण्याचे काम कोण करते? You know that the heart continuously contract and relax for this very purpose. A network that consists of tubes or vessels that carry blood away from the heart and those that bring blood back to the heart is spread throughout the body. तर हे जे काम होण्यासाठी आपलं जे हृदय असते ते सतत आकुंचन आणि शिथिलीकरण त्याचं होत असते आणि हे आपण शिकलो आहोत. आणि हृदयापासून ज्या रक्त वाहून नेणाऱ्या तसेच फिरून परत त्या हृदयापर्यंत रक्त असणाऱ्या रक्तवाहिन्यांचे एक जाडेसुद्धा आपल्या शरीरभर पसरलेले असते. The process of keeping the blood flowing through all parts of the body is called blood circulation. आता ब्लड सर्क्युलेशन म्हणजे काय, तर आपल्या शरीरात रक्त हे सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्तभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन असं आपण म्हणतो. Apart from oxygen, blood carries innumerable other substances from one part of the body to another all the time. आणि आपल्या शरीरात रक्तातून जे ऑक्सिजन व्यतिरिक्त असंख्य पदार्थ सुद्धा एका भागातून दुसऱ्या भागात हे पोचवले जात असतात. दॅट टू इज मेड पॉसिबल बाय द सर्क्युलेशन ऑफ ब्लड अँड द हार्ट अँड द नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल टुगेदर फॉर्म द सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि तेही रक्तभिसरणानुसार म्हणजे ब्लड सर्क्युलेशनमुळे हे शक्य होते आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाड्याला मिळून रक्ताभिसरण संस्था म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम असं सुद्धा म्हटल्या जाते. ॲज लॉंग ॲज वी आर अलाइव्ह द प्रोसेस ऑफ ब्लड सर्क्युलेशन गोज ऑन कंटिन्युअसली डे अँड नाईट. आणि आपण जिवंत असेपर्यंत हे जे ब्लड सर्क्युलेशनचे काम आहे ते रात्रंदिवस हे सतत चालू असते. तर बघा, अशा प्रकारे हे सर्क्युलेशन जी सर्क्युलेटरी जी सिस्टीम आहे ती आपल्या सर्व शरीराच्या पार्टमध्ये अशा प्रकारे हे ब्लड सर्क्युलेशन होत असते. नेक्स्ट आहे सिस्टीम इन द बॉडी. तर सिस्टीम इन द बॉडी म्हणजे इंद्रिय संस्था. इंद्रिय संस्था कशा प्रकारची आहे? यू हॅव सीन हाऊ सेव्हरल ऑर्गन्स वर्क टुगेदर टू ब्रिंग अबाउट respiration. If even one of these organs does not function properly, the process of respiration will not be completed. तर बघा, अनेक जे इंद्रिय असतात हे अनेक इंद्रिय मिळून श्वास घडवून आणतात हे आपण शिकलो किंवा आपल्याला तुम्ही हे पाहिलं असेल. आणि यापैकी कुठलेही एक जे इंद्रिय नीट काम करत नसेल तर श्वासोच्छवासाचे काम हे पूर्ण होणार नाही.
A group of organs which work together to carry out a function of the body is called a system. And thus the nose, trachea, lungs and the diaphragm together make up the respiratory system. तर बघा, शरीराचे एखादे काम जर एकत्रितरित्या आपल्याला पूर्ण करायचे असेल आणि ते पूर्ण करणारे इंद्रियांच्या अशा गटाला आपण इंद्रिय संस्था म्हणजे इंद्रिय संस्था असं म्हटलं जाते. म्हणून नाक आणि जे श्वसन नलिका आहे, फुफ्फुस आहे आपलं, आणि जे श्वास पटल आहे, तर यांना एकत्रितपणे आपण श्वसन संस्था म्हणता येईल. म्हणजे हे सर्व जे आहे ते रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. कोणतं? नोज, ट्रॅचिया, लंग्स आणि डायफ्रागम. तर हे चारही पण आपले रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. तर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण नर्वस सिस्टीम आणि अदर सिस्टीम इन द बॉडी हे 2 पॉईंट्स आपण बघूया. त्यामुळे आता एक्सरसाइजमधलं क्वेश्चन नंबर 3 जो आहे फिल इन द ब्लँक्स, तो बघा. फर्स्ट जो आहे ब्लँक्स, गॅस इज ट्रान्सपोर्टेड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. तर आपल्या शरीराला वायू शरीराच्या सर्व भागापर्यंत पोचवला जातो. कोणता वायू शरीराच्या सर्व भागापर्यंत पोचवला जातो? तर ऑक्सिजन. सेकंड आहे द स्टमक इज लाईक अ बॅग. तर हे स्टमक हे एक सारखे इंद्रिय असते. कशासारखी इंद्रिय असते? एका बॅग सारखी. तर हे फिल इन द ब्लँक्स तुम्हाला 1 टाइम राईट डाऊन करायचं आहे नोटबुकमध्ये. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6, चूज द ॲप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट. इथं काही ब्रॅकेटमध्ये वर्ड्स दिलेले आहेत, ते आपल्याला ज्या म्हणजे ते कशाला काय म्हणतात ते कंसातून आपल्याला शोधायचं आहे आणि ते लिहायचं आहे. तर बघा, फर्स्ट आहे रेस्पिरेशन टेक्स प्लेस बिकॉज ऑफ इट्स अप अँड डाऊन मुवमेंट. तर बघा, यांच्या वर खाली होणाऱ्या हालचालीमुळे आपण श्वासोच्छवास करत असतो. तर ते काय आहे? डायफ्रागम. सेकंड आहे द प्रोसेस ऑफ कीपिंग द ब्लड फ्लोईंग कंटिन्युअसली थ्रू आउट द बॉडी. आणि शरीरात सतत रक्त हे फिरत ठेवण्याची जी प्रक्रिया आहे ती कोण करत असते? सर्क्युलेशन. थर्ड आहे सी नंबर, एअर दॅट एंटर थ्रू द नोज पासेस इनटू दिस ट्यूब. तर नाकातून आलेली जी हवा आहे ती या नळीत येते. कोणत्या नळीमध्ये येते नाकातून हवा? तर ट्रॅचिया या नळीतून ती हवा येत असते. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 हा सुद्धा तुम्हाला 1 टाइम राईट डाऊन करायचा आहे नोटबुकमध्ये. क्वेश्चन नंबर 5 मधला सी जो आहे, व्हाय डू वी कॉल सलिवा अ डायजेस्टिव्ह ज्यूस. तर लाळ हा, सलिवा मीन्स काय होते? लाळ. तर लाळ हा द्राव पाचक रस का आहे? याचा आन्सर आपल्याला लिहायचा आहे. त्याआधी हार्डवर्ड्स आहे डायजेस्टिव्ह ऑर्गन्स मीन्स पचनेंद्रिय, सलिवा मीन्स लाळ, ब्लड सर्क्युलेशन मीन्स रक्ताभिसरण. तर हे हार्डवर्ड्स लिहायचे तुम्हाला. आणि क्वेश्चन नंबर 5 मधला जो सी आहे, जसं आपण बघितलं की लाळ हा द्राव पाचक रस का आहे, त्याचा आन्सर आहे सलिवा इज द ज्यूस सिक्रेटेड बाय द सॅलिव्हरी ग्लँड्स. सलिवा हेल्प्स टू मेक बोलस फ्रॉम द फूड दॅट वी ईट. जे आपण अन्न खातो ते बारीक करतो आणि त्यामुळे एक त्या अन्न बारीक करत असताना एक रस तयार होतो, तो आहे लाळ. सलिवा also contains a starch digesting enzyme and this enzyme turns starch into sugar and therefore saliva is called a digestive juice. त्यामुळे सलिवा हे काय आहे? एक डायजेस्टिव्ह ज्यूस आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला 3 टाइम राईट डाऊन करायचा आहे. या क्वेश्चनचे आन्सर परत 3 टाइम राईट डाऊन करायचा आहे. सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.